साहेब हा. सध्या सगळ्यात गोड आवाज कोणाचा आहे? सगळ्यात गोड आवाज सध्या उधारी मागणाराच आहे. अशी गोड बोलून उधारी मागते जणू काय कोकिळीचाच आवाज आहे. सर तेवढे आमचे पैसे देता का? तेवढं उधार आरटीजीएस होईल का? बरेच दिवस झाले तो देता येईल ना. मग आता तर महिना तर झालं साहेब, आणि मग त्याच्यात तुम्ही तर असंच केलं. तो एवढा टाईट होतो समोरचा, मागणार कसा बघतो. अहो साहेब तेवढे देणार आहोत पैसे. अहो ते लय दिवस झालं ठेवून. द्यावं साहेब. एवढा गोड बोलतो की कोकिळा तरी जरा चांगल्या आवाजात बोलत, इतका गोड बोलतो. तेवढं देणार आहोत पैसे. लय दिवस झाला सेठ. पण तसं म्हणल्यावर देतात का सेट लोक? काय येतं ते म्हणतो देताय ना. तो तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, 2च दिवसाची सांगतो, 2च दिवसाची सांगतो. तो काय रुपया देत नाही म्हणतो. तेवढं शेटला तेवढं बघाय करा, लय तारंबळ चालू आहे हो. मग त्या गोष्टीला काय केलं पाहिजे? काहीच नाही. त्याला पुन्हा काय दुकान उभा करू नका. याच्यापेक्षा दुसरा काय पर्याय नाही. त्याला कवर दातीच की मला सांगा. आपला बरं. सोन्यासारखा माल द्यायचा आणि त्याला माझं सेट तेवढं त्याच्यात माग लागायचं त्याच्या काम. मागत. त्याच्यापेक्षा आपला माल एक तर आपल्या दुकानात असावं, नाही तर गल्ल्यात पैसा असावा. त्या 2च गोष्टी करा, तुम्ही सुखीच होणार जीवनामध्ये. बरं. सध्या कलियुगामध्ये तुमची उधारी मनाने देणाराची पैदाईसच नाही. आता बरं. येऊच शकत नाही. ठीक आहे 1-2% माणसं असतील, पण त्या 2%साठी 98% माणसाला उधार देण्यात काही मतलब नाही. म्हणजे माझं थोडक्यात असं. उधार न देणं हा याच्यावरचा. तुम्हाला 4 वर्ष जास्त जगायचं असेल तर उधार देऊ नका. शुगर बीपीची गोळी चालू करायची नसेल तर उधार उधार देऊ न नका. देणे